सर्वांना नमस्कार. 7 वाजले आहेत. आपण थोड्याच वेळात लाईव्ह स्टार्ट करूया. एक हार्डली 1 मिनिटात आपण आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते स्टार्ट करूया. म्युच्युअल फंडमध्ये खूप ताकद आहे. ती ताकद आपण समजून घेऊया. कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट आपण कसं मिळवता येईल आपल्याला, त्या संदर्भात आजचं जे प्रेझेंटेशन आहे ते आपण समजून घेऊया आणि त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे ते सुद्धा समजून घेऊया. तर आणखीन एक 30 सेकंड ते 1 मिनिटासाठी आपण थांबू. अजून किती जण जुळतात ते आपण पाहू आणि मग स्टार्ट करूया. थँक्यू. तर आपण आपल्या प्रेझेंटेशनला स्टार्ट करूया. तुम्ही पहिलं स्लाइड बघू शकता. आज मी म्युच्युअल फंडबद्दलच तुमच्यासोबत बोलणार आहे. म्युच्युअल फंड कशासाठी केलं पाहिजे, म्युच्युअल फंडची ताकद काय आहे आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्युच्युअल फंडमध्ये कसं काम करतं, या संदर्भात मी तुमच्याशी आज बोलणार आहे. सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता का? आणि जर करत असताल तर कशासाठी करता आणि कुठे कुठे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, एवढं मला सांगायचं आहे. बऱ्याच लोकांची उत्तरं असतील की जे ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्स आहेत आपली, गोल्ड असतील, प्रॉपर्टी असेल, सिल्वर असेल किंवा इतर काही एफ डी, बरेच लोक एफ डी करून ठेवले असतील जेणेकरून त्यांना एक मंथली इंटरेस्ट त्यांना भेटत जाईल. पण या सगळ्यांपेक्षा म्युच्युअल फंड कसं बेटर आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. जे काय आपले ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते लाँग टर्ममध्ये तुम्हाला जवळपास 8 to 9% रिटर्न देतात, ते आपल्याला माहीत आहे. जर आपण हिस्ट्री पाहिलं पूर्ण तर आपल्याला एक अंदाजा लागेल की लाँग टर्ममध्ये जवळपास 8-9%च त्याचा रिटर्न असतो. त्यासोबतच आपल्या भारतामध्ये जवळपास जे महागाई आहे, प्रत्येक वर्षाला आपण जवळपास 7% आपली महागाई वाढत असते भारतामध्ये. तर आपण इन्व्हेस्टमेंट यासाठीच करतो की आपल्याकडे जी अमाऊंट आहे, समजा आज माझ्याकडे 1,00,000 आहे, तर त्या 1,00,000 पर्चेसिंग पॉवर आज 1,00,000 आहे, तर पुढच्या वर्षी 1,00,000 तुम्ही तेवढंच अमाऊंट जे काही खरेदी करणार ते करू शकत नाही, कारण पैशाची व्हॅल्यू कमी झालेली असते. जर 2012-13च्या आसपासचा जर आपण विचार केलो तर दूध जवळपास 20 रुपये लिटरला भेटायचं, पण तेच दूध आज आपल्याला जवळपास 60 रुपये लिटर भेटते. तर ते महागाईचा इम्पॅक्ट आहे. तर तुमच्याकडे जे काय आज अमाऊंट आहे त्याची प्रत्येक वर्षाला त्याचं जे व्हॅल्युएशन आहे ते कमी होत जाते. आज तुमच्याकडे 1,00,000 रुपये, तर 7%च्या प्रमाणे जेव्हा महागाई वाढते तर पुढच्या वर्षी त्या 1,00,000 रुपयाचं व्हॅल्यू फक्त 93,000 राहिलेलं असणार आहे. 5 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले नाही, समजा 1,00,000 रुपये तुमच्याकडे असलेली कॅश, तर 5 वर्षानंतर तुमच्या 1,00,000 रुपयाची व्हॅल्यू फक्त 50,000 रुपये राहणार आहे. तर यासाठीच आपण इन्व्हेस्टमेंट करतो, जेणेकरून आपल्याला इन्फ्लेशन बीट करून त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न आपण जर जनरेट करू शकलो तर आपल्या पैशाची व्हॅल्यू एकतर टिकते, नाहीतर वाढते सुद्धा. तर आता इन्व्हेस्टमेंट आपण जेव्हा करतो तेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्येच का केलं पाहिजे या संदर्भातलं एक स्लाइड आपण आता चेकआउट करूया. यामध्ये तुम्ही बघू शकता की जर तुम्ही 10,00,000 रुपये 2003 मध्ये एफ डी मध्ये लावले असते तर त्या 2003 पासून 2017 पर्यंत म्हणजे जवळपास 14 वर्षांमध्ये त्या 10,00,000 रुपयाचे झाले असते जवळपास 27 लाख रुपये. त्याच 2003 साली तुम्ही जर तुमचे 10,00,000 रुपये गोल्ड किंवा प्रॉपर्टीमध्ये लावले असते तर त्या 10,00,000 रुपयांचं व्हॅल्युएशन जवळपास 52 लाख रुपये झालं असतं. आणि सिमिलरली तेच 10,00,000 रुपये 2003 साली 14 वर्षांसाठी जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये लावले असते तर एखादा अंदाजा तुम्ही लावू शकता की किती अमाऊंट त्याची वाढली असेल. बरेच लोक आता या ठिकाणी म्हणतील की 70 लाख झाले असते, 80 लाख झाले असते, 1 कोटी रुपये झाले असते. पण तुम्हाला जाणून आश्चर्याचा धक्का बसेल, त्या 10 लाख रुपयाचे तेवढ्याच वेळामध्ये जवळपास 2 कोटीच्या आसपास अमाऊंट तयार झाली असते. तुमचे पैसे जवळपास 19 पटांनी वाढले असते. तर हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे, हे म्युच्युअल फंडचं ताकद आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. जे कोणी ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्स करत आलेले आहेत, जुन्या काळात लोक गोल्डमध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये का पैसे लावायचे, तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस काळ जुना होता त्यावेळेस बँका नव्हते,
बऱ्याच लोकांना बँक ॲक्सेसिबल नव्हते, तर त्यावेळेस ते त्यांचं जे काही कॅश आहे, हार्ड अर्न्ड मनी आहे, ते अमाउंट जाऊन ते गोल्डमध्ये लावायचे किंवा प्रॉपर्टीमध्ये लावायचे, जेणेकरून त्यांना एखाद्या एमर्जन्सीमध्ये ते गहाण जर ठेवलं तर त्याच्या अगेन्स्ट त्यांना कॅश भेटायचं. तर अशा वेळेस ते एमर्जन्सीला उपयोगी येईल म्हणून ते गोल्ड वगैरे ठेवायचं. तर एक इमोशनल अटॅचमेंट गोल्डसोबत आपलं आहे, प्रॉपर्टीसोबत आहे. बट आपण पाहू शकतो की काळ बदलतोय, तर इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीजसुद्धा बदलत आहेत आणि चांगलं जर अपॉर्च्युनिटी आपल्याकडे असेल म्युच्युअल फंडच्या स्वरूपात, तर आपण नक्की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. कारण म्युच्युअल फंडमध्ये जसं गोल्ड आणि प्रॉपर्टी आपण विकत घेतल्यानंतर लगेच विकायला जात नाही. जवळपास 15-20 वर्ष आपण आपल्यासोबत ते अटॅचमेंट ठेवतो, ते प्रॉपर्टी ठेवतो, गोल्ड ठेवतो. त्याचसोबतच जर म्युच्युअल फंडसोबतसुद्धा जर तुम्ही इमोशनल अटॅचमेंट ठेवले आणि 15-20 वर्षांसाठी जर अटॅच राहिले, इन्व्हेस्टेड राहिले, तर तुमचे पैसे जे गोल्ड आणि प्रॉपर्टी देते त्याच्यापेक्षा जास्त 4-5 पटीने जास्त पैसे तुम्हाला म्युच्युअल फंड बनवून देईल. हे ताकद म्युच्युअल फंड्समध्ये आहे. आपण आता पुढच्या स्लाइडला जाऊया. काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकत जा. जे काही प्रश्न असतील टाकत जा. मी शेवटी जसं जसं मला वेळ भेटेल अधूनमधून त्या हिशोबाने मी उत्तर देत जाईन. जर एखादा प्रश्न राहिलं तर शेवटी मी सगळे प्रश्न घेणार आहे. प्रेझेंटेशन झाल्यावरती सगळ्यांचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे 100%. त्यासोबतच स्लाइडच्या एंडला माझा फोन नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सॲप नंबर आहे. तुमचे काही जर प्रश्न असतील तर मला 1 to 1 तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुढच्या स्लाइडला आपण जाऊया. तर आपलं आजचं मुख्य टॉपिक आहे म्युच्युअल फंड्स काय आहे, तर त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव निहाल किरनाळी आहे. मी ॲम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इंडियातर्फे मला लायसन्स भेटलेलं आहे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. माझ्यापेक्षा जास्त चांगलं म्युच्युअल फंड तुम्हाला समजवणारा कदाचित व्यक्ती भेटेल, कारण मी लायसन्स्ड आहे, मी अभ्यास केलेला आहे. मी 2016 पासून या फील्डमध्ये काम करतो, फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करतोय. त्यासोबतच 500 पीपलपेक्षा जास्त, 500 लोकांपेक्षा जास्त मी 1 to 1 त्यांना गायडन्स दिलेलं आहे. फायनान्शियल फ्रीडम कसं अचीव्ह केलं पाहिजे, घरी बसल्या बसल्या आपल्या घरी 1 तारखेला पेमेंट आल्यासारखं पगार कसं येऊन पडेल, यासाठी मी तुम्हाला ट्रेन करतोय. पुढे येणाऱ्या स्लाइडमध्ये आपण ते सुद्धा पाहणार आहोत. आज आपण या स्लाइडमध्ये, आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये काय काय शिकणार आहे. आज या प्रेझेंटेशनमध्ये आपण शिकणार आहोत की म्युच्युअल फंड्स काय आहेत, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला अकाउंट कसं उघडायचं, SIP कसं करायचं, लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करायचं तर कधी करायचं आणि कसं करायचं. त्यासोबतच फायनान्शियल प्लॅनिंगसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रिटायरमेंट प्लॅनिंग असो, मुलांचं हायर एज्युकेशनचं प्लॅनिंग असो, किंवा त्यांच्या लग्नाचं जे फायनान्स लागणार आहेत लग्नासाठी त्याचं प्लॅनिंग असो, ते सगळं आपण करणार आहे. एखाद्याला एक घर घ्यायचं, एखाद्याला कार घ्यायचं, त्याचं प्लॅनिंगसुद्धा आपण करून देतो आपल्याकडे. त्यासोबतच हाऊ टू अचीव्ह फायनान्शियल फ्रीडम. फायनान्शियल फ्रीडम बेसिकली थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला पैशासाठी काम करू लागणार नाही, तर पैसे तुमच्यासाठी काम करेल. तर हे जे सिच्युएशन आहे याला आपण फायनान्शियल फ्रीडम म्हणतो. आणि तुम्ही झोपेत जरी असला तरी तुमचा पैसा तुम्हाला पैसा बनवून देणार, याला आपण फायनान्शियल फ्रीडम म्हणतो. आणि ते अचीव्ह करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. ती पद्धत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि हाऊ टू प्रोटेक्ट जनरेशनल वेल्थ. म्युच्युअल फंडमध्ये जनरेशनल वेल्थ क्रिएट करण्याची ताकद आहे. ती ताकद आपण जेव्हा अचीव्ह करतो त्याच्यानंतर आपल्याकडे जे अमाऊंट कॉर्पस तयार होणार आहे, ते जनरेशनल वेल्थ आपण पुढे कसं पास ऑन करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या स्लाइडमध्ये सांगणार आहे. बेसिकली आपण आपल्या टॉपिककडे वळूया. म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर म्युच्युअल फंड बेसिकली काय असतं की बरेचसे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात आपल्यासारखे लोक, जे छोटं अमाऊंट प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्ट करू इच्छितात. तर ते अमाऊंट जे आहे, ते अमाऊंट एखाद्या, माझं तुम्हाला या ठिकाणी स्लाइडमध्ये ते माणूस दिसत असेल, त्याला आपण फंड मॅनेजर म्हणतो. तो फंड मॅनेजर जो आहे, तो फंड मॅनेजर तुमचे पैसे, आपल्यासारखे इन्व्हेस्टर लोकांचे पैसे शेअर मार्केटमध्ये लावतो आणि त्याच्यातून जे काय रिटर्न येणार आहे, रिटर्न बनवून तो आपल्याला ते पास ऑन करतो. तर हे जे बेसिक कॉन्सेप्ट आहे म्युच्युअल फंडचं कन्सेप्ट आहे. तर याच्यातून आपण इन्व्हेस्ट कसं करायचं, जास्तीत जास्त फायदा कसं घ्यायचं, हे थोडक्यात तुम्हाला पुढच्या स्लाइडवरती सांगेन. आर म्युच्युअल फंड सेफ? म्युच्युअल फंड सेफ आहेत का? बऱ्याच लोकांना टेन्शन राहतं की म्युच्युअल फंड म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं, बरेचसे रिस्क त्याच्यासोबत असोसिएटेड असतात. 100% नक्की. पण याच्यामध्ये सेफ्टी काय, तर म्युच्युअल फंडला जवळपास 4-5 अथॉरिटीज रेग्युलेट करतात. त्याच्यामध्ये सेबी रेग्युलेशन आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्युच्युअल फंडला रेग्युलेट करतं. त्यासोबतच RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा याच्यावर लक्ष ठेवून असतं.
एक स्पेशली असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया हे एक असोसिएशन आहे जे की म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आणि म्युच्युअल फंड प्रोडक्ट्सकडे लक्ष ठेवून असतं. त्यासोबतच म्युच्युअल फंड ॲज अ ट्रस्ट काम करतं. तर जे धर्मादाय आयुक्त आहे, चॅरिटी कमिशनर आहे, त्याचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट म्युच्युअल फंडमध्ये असतं. तर तसं पाहायला गेलं तर हे इन्स्ट्रुमेंट खूप सेफ आहे. लोकांना आणखीन याची माहिती नाही आहे म्हणून लोक ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट्सकडे अजून म्हणजे कनेक्टेड आहेत. तर आपल्याकडं ते चेंज आता भारतामध्ये येत आहे, की ज्या ठिकाणी बरेच लोक आपले पोर्टफोलिओ जे आहे ते शिफ्ट करून म्युच्युअल फंड्सकडं, इक्विटी म्युच्युअल फंड्सकडं शिफ्ट करत आहेत. जवळपास 50-60% आपलं पोर्टफोलिओ म्युच्युअल फंड्समध्ये असलं पाहिजे. कारण आपण ऑलरेडी पाहिलंय की म्युच्युअल फंड्समध्ये चांगला पैसा बनवण्याची ताकद आहे. तर म्युच्युअल फंड 100% सेफ आहे. पण त्यासोबतच आपण हे सुद्धा ऐकतो की म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मित्रांनो, कधी तुम्ही घरातून जर बाहेर पडलात तर तुम्ही तुमच्या आयुष्याची रिस्क घेऊन घरातून बाहेर पडता. एखादं कार चालवत आहे, 200 किलोमीटरसाठी तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे, तर त्या कारमध्ये खूप भयानक रिस्क असतं. हे आपल्याला माहीत आहे की ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो, जीवाची रिस्क असते, तरी सुद्धा आपण जातो. कारण काय, आपल्याला माहीत आहे की आपण कार शिकलोय, स्वतःवरती कॉन्फिडन्स असतं, स्वतःच्या ड्रायव्हिंगवरती कॉन्फिडन्स असतं, आपण शिकलेलो आहे, कुठल्या सिच्युएशनमध्ये कसं ॲक्ट करायचं ते सगळं आपल्याला माहीत आहे. सिमिलरली जेव्हा आपण म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो ना, सगळं माहिती घेऊनच आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. किंवा जर माहिती कमी असेल तर माझ्यासारखे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स असतात जे टाइम टू टाइम तुम्हाला गाईड करायला तयार असतात. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे जेव्हा सुद्धा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. मिनिमम टू मिनिमम 7 to 8 इयर्स आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. कारण शॉर्ट टर्ममध्ये मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असते. मार्केटवरती बरेचसे परिणाम पडत असतात. म्हणजे वर्ल्ड वाईड जे काय गोष्टी घडत असतात त्याचा परिणाम पडतो. किंवा लोकलमध्ये इंडियामध्ये जे काय आपले हे होतात, म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स येतात ते सुद्धा, त्याचा सुद्धा परिणाम आपल्या मार्केटवरती पडत असतो. मी पुढे तुम्हाला एक चार्ट दाखवणार आहे मार्केटवरती कुठल्या कुठल्या गोष्टींचा परिणाम पडू शकतो ते आपण चेकआउट करूया. सिमिलरली आपण आता पुढच्या चार्टवरती जाऊन जर बघितलो तर आपल्याला दिसेल की हे निफ्टी 50चं चार्ट आहे. निफ्टी 50चं चार्ट म्हणजे याचं चार्टवरती, येस, स्क्रीनवरती तुम्हाला चार्ट दिसत असेल. एक छोटंसं ॲनालिसिस आपण या ठिकाणी करू की हे निफ्टी 50चं चार्ट, निफ्टी 50चं चार्ट म्हणजे काय, इंडियामधले टॉप 50 कंपनीजचं हे इंडेक्स आहे, जे की आपण ऑलमोस्ट 1990 पासून ट्रॅक करतो. तुम्ही इथं खाली डेट पाहू शकता, 1990 पासून आपण याला ट्रॅक करतो. आता इंडियाच्या शेअर मार्केटमध्ये जवळपास 3,500-4,000 कंपनीज शेअर मार्केटवरती लिस्टेड आहेत. सुरुवातीचे जे मोठे 100 कंपनीज आहेत ॲज पर व्हॅल्युएशन, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो की लार्ज कॅप कंपनीज. 100 ते 250च्या लिस्टिंगमध्ये जे कंपनीज येतात, म्हणजे 100 to 250, हे जे 150 कंपनीज आहेत त्यांना आपण मिड कॅप म्हणतो. आणि 250 नंतर जे काही छोटे मोठे कंपनीज येतात त्यांना आपण स्मॉल कॅप म्हणतो. तर हे लार्ज कॅपपैकी अजून शॉर्टलिस्ट करून याला टॉप 50मध्ये केलेलं आहे. तर हे निफ्टी 50चा इंडेक्स आहे. आपण पाहू शकतो 1990 पासून जर आपण एक छोटंसं ऑब्झर्वेशन जरी केलं या चार्टवरती, तर आपल्याला दिसेल की मार्केट 45 डिग्रीमध्ये वरच चाललेलं आहे. एक सेकंड. हां, तर आपण एखादा अंदाजा लावू शकतो या ठिकाणी की मार्केट 45 डिग्रीमध्ये वरतीच चाललंय. ह्याच्यावरून आपल्याला अंदाजा घ्यायचा आहे की मार्केटमध्ये जर आता हे डेट काय, हे डेट 1990 आहे आणि हे आजचं तारीख आहे 2025. तर या 30-35 वर्षांमध्ये मार्केट वरच चालले आपल्याला लक्षात येतं या चॅनलमध्ये. तर आपल्याला लक्षात घ्यायचे की शॉर्ट टर्ममध्ये मार्केट असं खाली वर होतील, खाली पडेल, वर येईल, खाली पडेल, वर येईल. कोविडमध्ये खाली पडला, या ठिकाणी वर आला. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की शॉर्ट टर्ममध्ये मार्केटवरती बरेचसे प्रॉब्लेम्सचा इम्पॅक्ट आपल्याला पडत असतो. पण लाँग टर्ममध्ये आपण जेव्हा अंदाजा घेतो तर आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टेड राहिलो तर आपल्याला खूप फायदा याच्यामध्ये होणार आहे. आता एक एक्झाम्पल घेऊया. 2008 मध्ये जागतिक मंदी आली होती. वर्ल्ड वाईड रिसेशन होतं, अमेरिकामध्ये रिसेशन आलं, त्याचं पूर्ण वर्ल्डवरती आपल्याला इम्पॅक्ट बघायला भेटलं. तर हे 2008चं फॉल आहे या ठिकाणी. तर या टॉपवरून इथेपर्यंत, एक सेकंड, या टॉपवरून या खालीपर्यंत जवळपास मार्केट 65% खाली पडलं, 65% मार्केट खाली पडलं. ज्यांनी सुद्धा चुकून या टॉपवरती 10 लाख रुपये लावले असते तर त्याचे मार्केट फॉलमध्ये, म्हणजे एका वर्षात जवळपास 3.5 लाख रुपये दाखवलं असतं, म्हणजे जवळपास 6.5 लाख रुपये त्याला लॉस दाखवलं असतं. तर अशा वेळेस इन्व्हेस्टर जो आहे ना तो घाबरतो. एक तरी अशा टॉपवरती, मार्केटच्या टॉपवरती इन्व्हेस्ट करणारे सगळे लोक नवीन असतात. जसं बुल मार्केट चालू होतं मार्केटमध्ये तेव्हा सगळेच लोक जुडायला पाहतात त्याला.
तर त्यावेळेस आपण इन्व्हेस्टर्सना गाईड करत असतो की बाबा आज आता बुल मार्केट आहे, पण मार्केटचं एखादं टॉप कधी ना कधी बनेल आणि एखाद्या वेळेस टॉप बनला तर जवळपास मार्केट एक 2-3 वर्ष साईडवेज रेंजमध्ये राहू शकतो. पुन्हा हे हाय तोडायला जवळपास मार्केटला 2014-15चा वेळ झाला. तर जवळपास एक 5-6 वर्ष 7 वर्ष 5-6 वर्ष 7 वर्ष जवळपास मार्केट या रेंजमध्ये राहिला आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपलं बुल रन कंटिन्यू केलं मार्केटने. त्यासोबतच कोविडमध्ये तुम्ही बघू शकता, कोविडमध्ये मार्केट आपल्याला आपलं फ्युचर माहीत नव्हतं की कोविड नंतर आपलं भविष्य कसं असणार आहे किंवा कोविड नंतर आपण जिवंत राहणार आहे की नाही आहे. अशा वेळेस सुद्धा मार्केट खूप जोरात खाली पडला, जवळपास 3 महिन्यामध्ये खाली पडला तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्या उलट मार्केटच्या बॉटमवरून 2025चं हाय जे काय आहे 2024चं जवळपास 250% मार्केटने रिटर्न दिलं आहे, 250%. ज्यांनी सुद्धा कोविडच्या बॉटमला समजा 10 लाख रुपये लमसम इन्व्हेस्ट केले असते तर 3.5 वर्षात त्या 10 लाख रुपयाचे 25 लाख रुपये झाले असते. हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इन्व्हेस्टमेंट कधी करायचं आहे, किती करायचं आहे, मार्केट फॉल झाल्यानंतर किती करायचं आहे, मार्केट टॉपला असताना किती आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे. मित्रांनो, जेव्हा सुद्धा आपल्याला एका कंपनीचं शेअर विकत घ्यायचं आहे, आता आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंडचं बेसिक कन्सेप्ट काय की तुमचे जे इन्व्हेस्टमेंट असणार आहे ती इन्व्हेस्टमेंट जवळपास 50 ते 70 कंपनीजमध्ये डिवाइड केले जाते म्युच्युअल फंडमध्ये. समजा तुम्हाला म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्ट करायचं तर तुम्ही 10,000 रुपयाची SIP स्टार्ट केली. SIPचं आता मी तुम्हाला सांगतो, SIP हे मार्ग आहे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन त्याला आपण म्हणतो. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याच्यातून आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो. तर SIP वेगळं आणि म्युच्युअल फंड वेगळं असं काही नाही आहे. SIP आणि म्युच्युअल फंड एकच आहे. म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे तर SIPच्या मार्गाने आपण करतो, म्हणजे सिस्टमॅटिकली. ते एक प्रकार आहे इन्व्हेस्टमेंटचं, जे की प्रत्येक महिन्याला आपलं इन्व्हेस्टमेंट झालं पाहिजे. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला माहीत आहे की मार्केट खाली पडत आहे, आता मी माझ्या ह्याच्यावरती दाखवतो, ठीक आहे. आपल्याला माहीत आहे की मार्केट वर चाललं, आता समजा इथून वर आला, खाली पडताना मार्केट आपल्याला ॲव्हरेजिंग, आता म्युच्युअल फंडमध्ये खासियत काय की प्रत्येक महिन्याला आपलं इन्व्हेस्टमेंट जाणार आहे. मार्केट वर जाताना सुद्धा प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट जाणार आहे, मार्केट खाली येताना सुद्धा प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट जाणार आहे. तर एक चांगलं असं लॉंग टर्ममध्ये असं एक कर्व आपल्याकडे बनणार आहे, जेणेकरून आपलं लॉंग टर्ममध्ये एक चांगलं वेल्थ ग्रोथ या ठिकाणी होणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ज्यावेळेस मार्केट खाली पडत असताना ते SIP करण्यासाठी सगळ्यात बेस्ट टाइम असतं, कारण प्रत्येक महिन्याला तुम्हाला स्वस्त माल भेटते. एखाद्या मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा जर डिस्काउंट आपल्याला दिसत असेल 10%, 15%, 20%, तर आपण सहज ते खरेदी करण्याचा विचार करतो. बाबा जे नॉर्मली भेटत आहेत त्याच्यापेक्षा 10-20% जर आज स्वस्त मार्केटमध्ये काही गोष्ट भेटत असेल तर आपण विचार करतो की आपण ते घेतलं पाहिजे, कारण डिस्काउंट चालू आहे. सिमिलरली आज सुद्धा आजच्या घडीला, आज तारीख आहे 8 मार्च 2025, आजच्या घडीला सुद्धा निफ्टी 50मध्ये म्हणजे भारताच्या इंडेक्समध्ये जवळपास 15-17%चं टॉपवरून फॉल आहे. या ठिकाणावरून या ठिकाणपर्यंत 15-16% मार्केट खाली पडलंय. मार्केट कदाचित अजून 1-2 वर्ष मार्केट खाली पडू शकतो. मार्केटला अजून 10-15% खाली पडायला काही हरकत नाही आहे. मार्केटने एकदा टॉप बनवला तर जवळपास एक 4-5 महिने साईडवेज किंवा त्याच्यापेक्षा खाली मार्केट राहू शकतो. तर आपल्याला या पडत्या मार्केटचा फायदा घ्यायचा आहे. पडत्या मार्केटचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे. जास्तीत जास्त मार्केटचं इन्व्हेस्टमेंट, जास्तीत जास्त आपलं इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये लागले पाहिजे. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की 2008मध्ये जे हे बॉटम बनवलं ना, त्याच्यानंतर आयुष्यात कधी ते प्राईस आलं नाही. तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आयुष्यात कधी ते प्राईस आलं नाही. 2020मध्ये कोविडच्या वेळेस जे बॉटम बनलं ते प्राईस आजपर्यंत कधी आलं नाही. सिमिलरली कदाचित आज मार्केट खाली पडतंय, या पडत्या मार्केटमध्ये जे काय बॉटम बनेल ते तुम्हाला कदाचित आयुष्यात कधी पुढं कधीच भेटणार नाही ती प्राईस. तर इन्व्हेस्टमेंट जेव्हा सुद्धा तुम्ही करता, SIP जेव्हा सुद्धा तुम्ही करता, तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट माझं आजच्या घडीला कसं होतं आपल्याला पाहायचं आहे. युजुअली जर तुमचा पगार 1 लाख रुपये असेल तर आम्ही सजेस्ट करतो की तुमचं पगाराच्या 30% जे काही सॅलरीचं 30% आहे ते म्युच्युअल फंड, इक्विटी फंड्समध्ये आपले इन्व्हेस्ट झाले पाहिजे. ते आपण पुढे बघूच या. बट पडत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कधी पण SIPसाठी कधी पण चांगली गोष्ट आहे. आणि आज मार्केट कदाचित लाईफ टाईम हाय तोडायला कदाचित अजून एक 2-4 वर्ष लावेल, सांगता येत नाही. तर हे लाईफ टाईम हाय जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपल्याला जास्त फायदा होणार आहे. पण त्यासोबतच आपल्याला इन्व्हेस्टमेंटसुद्धा करायचं आहे, जेणेकरून जेव्हा लाईफ टाईम हाय ब्रेक होईल तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त फायदा भेटणार. आता एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. तुम्ही एक HSBC व्हॅल्यू फंड म्हणून आहे. म्युच्युअल फंडमध्ये एक स्कीम असतात बरेचसे, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप. तसं हे व्हॅल्यू फंड आहे.
तर समजा कोणी यामध्ये 2014 जानेवारी 1 2014 मध्ये 5,000 रुपयाची SIP स्टार्ट केली असती, तर त्याचं प्रत्येक जानेवारीला म्हणजे प्रत्येक नवीन वर्षाच्या जानेवारीमध्ये त्याचं व्हॅल्युएशन काय झालं असतं आणि प्रॉफिट किती झालं असतं हे आपल्याला समजून घ्यायचं या चार्टमधून. त्यासोबतच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग कसं काम करतं हे आपल्याला लक्षात घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता 5,000 रुपयाची SIP आहे. प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय हा व्यक्ती 1 जानेवारी 2014 पासून. तर जानेवारी 1 2015ला तो इन्व्हेस्ट केला जवळपास 60,000 रुपये. प्रत्येक महिन्याला 5,000 म्हणजे 12 महिन्यात 60,000 रुपये त्याचे गुंतले आणि मार्केट वर गेल्यामुळं त्याला जवळपास त्याचं व्हॅल्युएशन 60,000चं 83,000 रुपये झाले. जवळपास 23,000 रुपयाचं त्याचं प्रॉफिट आहे. तसं 1 जानेवारी 2016 म्हणजे 2 वर्षानंतर त्याचं इन्व्हेस्टमेंट झालं 1,20,000 म्हणजे अजून 60,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट वाढली. त्याचं व्हॅल्युएशन जवळपास 1,60,000च्या आसपास गेलं आणि त्याचं प्रॉफिट जवळपास 40,000च्या आसपास गेलं. हे दुसरं वर्ष. तसं करत 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 जेव्हा आपण 2020ला येतो 2020 त्याचं इन्व्हेस्टमेंट झालं 3,60,000 रुपये आणि त्याचं कॉर्पसचं व्हॅल्युएशन झालं 5,07,000 रुपये आणि प्रॉफिट तुम्ही बघू शकता जवळपास 1,00,000 पकडा 1,50,000 रुपयाचं प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट. पण आपल्या सर्वांना माहित आहे मार्च 2020 मध्ये कोविड आला. ठीक आहे. आता 2014 पासून 2020 जवळपास 6-6.5 वर्ष झाले इन्व्हेस्टमेंट करतोय हा व्यक्ती. पण मार्चमध्ये त्याचं इन्व्हेस्टमेंट 3,75,000 झालं. जानेवारीमध्ये 3,60 झालं होतं इन्व्हेस्टमेंट. हे मार्चमध्ये फॉल आलं. तर 3 महिन्यानंतर याचं इन्व्हेस्टमेंट 3,75,000 झालं. आणि त्याचं टोटल कॉर्पस मार्केट क्रॅश झाल्यामुळं, मार्केट क्रॅश झालं 40% जवळपास. तर मार्केट क्रॅश झाल्यामुळं कोविडमध्ये त्याचं व्हॅल्युएशन डायरेक्ट 3,27,000 आलं. इन्व्हेस्ट केला 3,75,000 पण त्याचं व्हॅल्युएशन झालं 3,27,000. मायनस आहे की नाही? जवळपास 50,000 रुपीज मायनसमध्ये 6-7 वर्षानंतर. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस आपल्याला एक लक्षात घ्यायचं की सुरुवातीचे 6-7 वर्ष तुम्हाला रिटर्नचे एक्सपेक्टेशन्स करायचे नाहीत. रिटर्नची अपेक्षा करायची नाही. बरेच वेळा सुरुवातीच्या 5 वर्षातच तुमचे पैसे डबल होतील कदाचित. 2019 पासून ज्यांनी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली त्यांचे 2025 पर्यंत पैसे डबल झालेत म्युच्युअल फंडमध्ये. पण असं सारखंच होणार आहे असं आपण गृहीत धरून चालणार नाही. कारण सुरुवातीला जे कंपाऊंडिंग इफेक्ट त्याला भेटायला स्टार्ट होतं ना, त्या 7व्या-8व्या वर्षानंतर म्युच्युअल फंडमध्ये चक्रवाढ व्याज भेटायला चालू होतं. कंपाऊंड इंटरेस्ट चालू होतं. त्याचं मॅजिक चालू होतं. त्या स्लाईडवरती आपण पाहूच. 2020 मार्चमध्ये ज्यावेळेस एवढं इन्व्हेस्टमेंट करून एवढ्या वर्षांसाठी इन्व्हेस्ट करून तुमचं पोर्टफोलिओ जवळपास -50,000ला आलं. तेच पुढच्या 1 जानेवारी 2021ला इन्व्हेस्टमेंट 4,20,000चं झालं. पण तुमचं व्हॅल्युएशन बघा 6,66,000 पर्यंत गेलेलं आहे. डिरेक्टली तुमचं प्रॉफिट -50,000 वरून 2,50,000 प्रॉफिटमध्ये तुम्ही आलात एका वर्षात, 8 महिन्यात, 9 महिन्यात. तर आपल्याला एक लक्षात घ्यायचं मार्केटमध्ये जे व्हॉलॅटिलिटी असणार आहे ना, ते आपल्याला झेलायचं आहे. झेलायचं किती वर्षापर्यंत? जवळपास एक 6-7 वर्षांपर्यंत. त्याच्यानंतर जे पैसे वाढायला चालू होतात. आता पुढे आपण बघूया. त्याच्या पुढं 2023चं आपण एक्झाम्पल घेऊ. 2023मध्ये टोटल 5,40,000 तुमचे इन्व्हेस्टमेंट झाले. डिरेक्टली अमाऊंट डबलपेक्षा जास्त झाली. जवळपास 11.5 लाखाच्या आसपास कॉर्पस पोहोचलं. जवळपास 6 लाख रुपीजचं तुमचं त्या ठिकाणी प्रॉफिट आहे. म्हणजे पैसे डबलच झाले 2023मध्ये. 2 महिन्यापूर्वी 1 जानेवारी 2025 तुमचं इन्व्हेस्टमेंट झालं 6,60,000 6,60,000. त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही पाहू शकता डायरेक्ट 22 लॅक्सला गेलेलं आहे, 22 लाखाला. तुमचं नेट प्रॉफिट आहे 15.5 लाख रुपये. ज्यांनी सुद्धा जेव्हा मार्केट पडलं, क्रॅश झालं, जर हा लॉस बुक करून बाहेर पडला असता तर तो हा 15.5 लाखाचा प्रॉफिट आयुष्यात कधी बघितला नसतं. तो नाव ठेवलं असता म्युच्युअल फंडला की म्युच्युअल फंडमध्ये पैसे बनत नाहीत आणि लॉस होतो. मार्केट क्रॅश झालं की पैसे बुडतात, लॉस घेऊन बाहेर पडावं लागतं, टेन्शन घ्यावं लागतं. पण एखाद्या वेळेस आपण इन्व्हेस्टमेंटला स्टार्ट केलो म्युच्युअल फंडमध्ये, आपल्या माइंडमध्ये एक क्लिअरिटी असली पाहिजे की म्युच्युअल फंड मी लाँग टर्मसाठी नेणार आहे. जसं जसं मी सुरुवातीला बोललो, आपण प्रॉपर्टी किंवा गोल्डमध्ये आपली एक इमोशनल अटॅचमेंट असती आणि ते 15-20 वर्ष काय आपण आयुष्यभर त्याला विकत नाही. तर त्याच्यातून आपल्याला कसं म्युच्युअल फंड पण आपल्याला तसंच करायचं. आपल्याला इमोशनल अटॅच्ड व्हायचं म्युच्युअल फंडसोबत. आपल्याला विकायचे नाही आहेत म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंडमधूनच जेव्हा तुमचं कॉर्पस मोठं होईल तेव्हा तुम्ही प्रत्येक महिन्याला ॲज अ सॅलरी तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करू शकता आणि लाईफ टाईमसाठी तुम्ही तुमचा पगार फिक्स करून घेऊ शकता आणि तुमचं आयुष्यात कधी पैसे संपणार नाही म्युच्युअल फंडमध्ये. तर ते आपण पुढच्या स्लाईडवरती बघू. आता अशा सिच्युएशनला तुम्हाला मला एक्सप्लेन करायचं आहे की तुम्ही बघू शकता तुमचं टोटल प्रॉफिट आहे
15,47,000. तुमचं व्हॅल्युएशन आहे 22 लाख रुपये. ठीक आहे, 1 जानेवारी 2025. तर समजा आज मार्केट 50% जरी पडलं, कोविडमध्ये तर 40% पडलेलं, भविष्य माहीत नव्हतं आपल्याला काय होणार आहे पुढे. तसंच सिच्युएशनमधून आपण बाहेर पडलो 40% खाली पडून. समजा आज मार्केट 50% जरी खाली पडलं तरी पण तुमचं व्हॅल्युएशन 22 लाखावरून जवळपास 11 लाखाला येणार आहे, 11 लॅक्सला. पण तुम्ही इन्व्हेस्ट किती केले? 6,60,000च तुम्ही इन्व्हेस्ट केले. तुम्ही 6,60,000 इन्व्हेस्ट केले आणि मार्केट आता पडलं तरी 22 लाखावरून 11 लाखाला येणार आहे, तरी पण तुम्ही 6 लाख प्रॉफिटमध्ये आहे ना, कशाला घाबरताय? तर मार्केटमध्ये आपल्याला एकच गोष्ट करायचं आहे, 6, 7, 8 वर्षांपेक्षा जास्तचं टेन्युअर ठेवून आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही क्वचितच तुम्ही मायनसमध्ये याल. आलात तरी तुम्ही 6, 8 महिने त्याला रिकवर करून भयानक पैसे कमवाल. आणि जसं मी सांगितलं की मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हे 7व्या 8व्या वर्षानंतर किक इन करतं आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसायला चालू होतं. आपण पुढच्या स्लाइडवरती जाऊया. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं कोट आहे की कंपाऊंड इंटरेस्ट इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. ही हू अंडरस्टँड्स इट अर्न्स इट, ही हू डझंट पेज इट. चक्रवाढ व्याज हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. ज्याला हे कळतं ना तो भरपूर पैसा कमवेल, पण ज्याला हे कळत नाही तो हाताने खूप काही गमवून बसेल. तर हे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याकडे याला खूप बारकाईने पाहायचं, लक्ष देऊन पाहायचं, कारण खूप ताकद आहे. ते आपण पुढे चेकआउट करूच. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं आहे की लॉंग टर्म कशासाठी न्यायचं म्युच्युअल फंड. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने 10,000 रुपीजची SIP केली आणि 10,000 रुपीजची SIP केली आणि 21 इयर्ससाठी केली, 21 वर्षांसाठी त्याचा टेन्युअर तो ठेवला. तर त्या 21 वर्षाला, त्या टेन्युअरला आपण 3 भागामध्ये डिवाइड करू. सुरुवातीचे 7 वर्ष, मधले 7 वर्ष आणि शेवटचे 7 वर्ष. तर सुरुवातीच्या 7 वर्षांमध्ये त्याचं इन्व्हेस्टमेंट होते 8,40,000 रुपये, त्याला भेटतं जवळपास 17 लाख रुपये. म्हणजे अमाऊंट ऑलमोस्ट डबल झाली, म्हणजे 8 लाख रुपयाच्या आसपासचं त्याचं प्रॉफिट झालं या ठिकाणी. 7 वर्षापासून 14व्या वर्षापर्यंत त्याचं इन्व्हेस्टमेंट झालं 16,80,000 रुपये, त्याला भेटतात जवळपास 45 लाख रुपये, त्याचं प्रॉफिट आहे 28 लाख रुपयांचं. बघा, 7 वर्षामध्ये पहिला 8 लाखच कमवतोय, पुढच्या 7 वर्षामध्ये 28 लाख कमवतोय. म्हणजे कंपाऊंड इफेक्ट आहे, म्हणजे तुमचे पैसे, व्याजाला व्याज भेटतं, तुमच्या पैशाला पैसे बनत आहेत. अजून 7 वर्ष जर तो खेचला तर तुमचे इन्व्हेस्टमेंट फक्त 25 लाख रुपये होते, पण एंड कॅपिटल, एंड कॉर्पस, टोटल व्हॅल्यू 1,26,00,000 रुपये मिळतात. टोटल नेट प्रॉफिट तुमचं 1 CRचं आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतो, जेवढं जास्त आपण ह्याला खेचू शकतो तेवढं आपल्याला खेचायचं आहे. जास्त वेळासाठी आपल्याला इन्व्हेस्टेड राहायचं आहे, कारण तुम्ही बघू शकता जो 1 कोटी रुपयांचा प्रॉफिट आहे ना, त्यातले 70 लाख रुपये शेवटच्या 7 वर्षातच तो कमवतोय. 70 लाख रुपये तो शेवटच्या 7 वर्षांमध्ये कमवतोय. आलं लक्षात? म्हणजे हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं जे इम्पॅक्ट आहे ना, ते शेवटी सगळ्यात जास्त प्रॉफिट द्यायला चालू करतं. आणि त्याच्यानंतर अशी एक वेळ येईल ज्यावेळेस तुमचं प्रत्येक वर्षाला 1-1 करोड रुपये ॲड होत जाईल तुमच्या कॉर्पसमध्ये. तर ते सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी अचीव्ह करायचं आहे. ते कसं करायचं आहे मी तुम्हाला पुढे प्रेझेंटेशनमध्ये सांगणार आहे. आता आपण थोडं फायनान्शियल प्लॅनिंगकडे वळणार आहोत. तुमचे काही क्वेश्चन्स असतील ना, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाकत जा. मी त्याला क्वेश्चन हे करेन, म्हणजे आन्सर करेन. तर आपण फायनान्शियल प्लॅनिंगकडं आता थोडं प्रकाश टाकणार आहोत. तर त्या स्लाइडमध्ये आपण नेक्स्ट जाऊया. तर या ठिकाणी तुम्ही एक चार्ट बघू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे. इथून एक 10-15 मिनिटं एवढे महत्त्वाचे आहेत ना, तुम्हाला जर हे लक्षात आलं की कसं करायचं, तर आयुष्यभर तुम्हाला पैशाची कमी पडणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी लिहून सांगतो. तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की हे जर तुम्ही शिकला ना, तर तुमच्या घरी पडीक पैसे येऊन पडणार आहेत ॲज अ सॅलरी तुमच्या घर खर्चाला, आणि तुम्हाला त्याच्यासाठी काम करावं लागणार नाही. तुम्हाला जर आयुष्यभर काम करायचं नसेल तर तुम्हाला हे जे रूल मी तुम्हाला सांगणार आहे ते फॉलो करायचे. थोडे कॅल्क्युलेशन्स आपण करणार आहोत. फॉर एक्झाम्पल सध्याला, एक सेकंड, माझा एक व्हिडिओ थोडं खाली करतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं सध्याला घर खर्च आहे 25,000 रुपये प्रत्येक महिन्याला. म्हणजे तुमचं घर चालवण्यासाठी तुम्हाला 25,000 रुपीज पर मंथ सध्याला लागत आहे. जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलो की प्रत्येक वर्षी महागाईमुळे खर्च वाढत असतो. तर
समजा एखाद्याचं आपण जे व्ह्युअर्स आहेत त्याच्यामधलं एखाद्याचं एक्झाम्पल आपण घेऊया. समजा तुमचं एज 30 आहे. तर 30 आहे, तर रिटायरमेंट नंतर म्हणजे जवळपास 25-30 वर्षांनी त्याला महिन्याला किती अमाऊंट लागेल, किंवा एखाद्याचं घर खर्च 50,000 आहे, आपण कन्सिडर करूया. ₹50,000 सध्याला त्याचा घर खर्च आहे. त्याला जवळपास 25 वर्षानंतर, एखाद्याचं वय 35 आहे, तर 60व्या वर्षी त्याला जवळपास ₹2,00,000 महिन्याला, ₹2,14,000 एवढंच घर खर्च करण्यासाठी, तेवढेच लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी ₹2,00,000 प्रत्येक महिन्याला लागणार आहेत. रुपये तुम्ही कुठून आणणार आहेत, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आयुष्यभर काम करणार आहात का? म्हणजे आयुष्यभर तुम्ही जॉब करणार आहात का? तुमचं घर घरचं चालवण्यासाठी, किंवा जे काही फ्युचर प्लॅनिंग असतील, रिटायरमेंट नंतर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल, लाईफ एन्जॉय करायचं असेल, तर तुम्हाला हे ₹2,14,000 प्रत्येक महिन्याला घर खर्च, मिनिमम घर खर्च चालवण्यासाठी तुम्ही कसं मॅनेज करताल? एक तर तुम्हाला जॉब करायचा नाही याच्यासाठी. तर माझ्याकडे प्लॅन आहे, की पैशासाठी काम न करता 20-25 वर्षासाठी तुम्ही पैशाला जर कामाला लावले ना, तर त्यावेळेस तुम्हाला घर बसल्या बसल्या ₹2,00,000 प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतील. ॲज अ सॅलरी तुम्हाला त्याच्यासाठी काम करू लागणार नाही, आणि ते तुम्ही मरेच तोपर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे. तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुमचे जे काही नॉमिनी असतील, तुमची जे काही फॅमिली असणार आहे, त्यांना ते पगार कंटिन्यू चालू असणार आहे. ते थांबणार नाही, आणि ते पैसे कधी संपणार नाहीत. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इन्फ्लेशन 6% आपण कन्सिडर केलो आहे. समजा 50,000 घर खर्च आहे, ₹2,00,000 प्रत्येक महिन्याला लागणार आहेत. तर हे ₹2,00,000 प्रत्येक महिन्याला लागण्यासाठी आपल्याकडे त्यावेळेस जवळपास, नाही म्हणलं तरी, या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकता, मंथली इन्कम निडेड ₹2,00,000. आपल्याला त्यावेळेस ₹4 करोड कॉर्पस तयार करून ठेवायचं आहे पुढच्या 25 वर्षांमध्ये. तर हे ₹4 करोड कमवण्यासाठी तुम्हाला, म्हणजे पुढच्या 25 वर्षांमध्ये ₹4 करोड तुम्हाला जर कमवायचं असेल, तर तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही जॉबवरून करू शकता का? एखादं कॅल्क्युलेशन करून तुम्ही स्वतःला विचारा, की प्रत्येक महिन्याला किती सेव्ह करू शकतो, आणि प्रत्येक महिन्याला सेव्ह करून मी ₹4 करोड पुढच्या 25 वर्षात करू शकतो का? तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सरळ सरळ सांगतोय, तुम्ही 100% करू शकत नाही. एकतर जॉबवरती हे शक्य नाही आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही बिझनेस वगैरे करायचा प्रयत्न करत असाल, तर जवळपास 90%, 95% लोकं एवढं स्केल करू शकत नाहीत, जेणेकरून तुम्हाला पुढच्या 25 वर्षात ₹4 करोड मिळतील. तर हे ₹4 करोड कमवण्याचं मार्ग मी तुम्हाला आता सांगणार आहे. खूप सोपं आहे, अगदी सोपं आहे. तर ते कसं करायचं आहे? फक्त आपल्याला या ठिकाणी या चार्टवरती बघायचं आहे. एक सेकंड. ठीक आहे. या चार्टवरती तुम्ही जर बघू शकत असाल, तर पुढच्या 25 वर्षात तुम्हाला ₹4 करोड कमवायचे आहे. 25 इयर्सचं टेन्युअर आहे, आणि ₹4 करोड इथे आहे. तर हे ₹4 करोड कमवायला तुम्हाला फक्त 66 लाखाचं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. 66 लाख तुम्हाला लमसम करायचं आहे का? तर नाही. आपल्याला एस-आय-पी करायचं आहे. एस-आय-पी कितीची करायची आहे? तर ₹10,000 पर मंथची एस-आय-पी, आणि ₹1,000चं स्टेप-अप एव्हरी इयर. बऱ्याच लोकांचं या ठिकाणी पगार 1,50,000, 1,00,000, 1,50,000 वगैरे असेल महिन्याला. त्यातले किती जण 10,000ची एस-आय-पी करू शकत नाहीत, मला सांगा. बऱ्याच लोकांचं 50,000 जरी असलं, तर ₹10,000ची एस-आय-पी करायला तुम्हाला काही अवघड जाणार नाही. युजुअली आपण काय सजेस्ट करत असतो, जर तुमचा पगार 1,00,000 असेल, तर 30,000ची एस-आय-पी करा. 30% ऑफ अ सॅलरी शुड बी एस-आय-पी. तर असं सजेस्ट करत असताना मला फक्त एक सजेस्ट करायचं आहे, की 10,000ची एस-आय-पी, ₹10,000 प्रत्येक महिन्याला, विथ ₹1,000 स्टेपअप. स्टेपअप म्हणजे काय? की आज मी एस-आय-पी स्टार्ट केलो ₹10,000ची, आणि 1 वर्षासाठी ₹10,000 मी भरत गेलो, म्हणजे 12 महिने. 13व्या महिन्यापासून 26व्या महिन्यापर्यंत, सॉरी, 13th मंथपासून 24व्या महिन्यापर्यंत, म्हणजे दुसऱ्या वर्षात मला ₹11,000ची एस-आय-पी करायची. तिसऱ्या वर्षी मला ₹12,000ची एस-आय-पी करायची. हे असं मी का सांगतोय? कारण जसं-जसं जे काय आपलं एज आहे वाढत जातं, किंवा जसं-जसं साल पुढे जात जातं, तसं-तसं महागाईमुळे आपलं सॅलरी पण वाढत असतं. सॅलरीमध्ये पण इन्क्रिमेंट होते. आपण प्रमोशन करतो, सॅलरी वाढ होते, है ना? तर याच्यासाठी आपण आज 10,000 करू शकत असेल इन्व्हेस्टमेंट, तर 100% पुढच्या वर्षी आपण जास्त करू शकतो, किंवा 1-2 वर्षांनी आपली सॅलरी वाढल्यानंतर अजून जास्त करू शकतो कदाचित. तर आपल्याला इन्फ्लेशनला बीट करायचं आहे, तर प्रत्येक वर्षी आपण जर ₹1,000नी स्टेपअप केलं एस-आय-पी, तर पुढच्या 25 वर्षात माझे इन्व्हेस्टमेंट अमाउंट फक्त 66 लाख राहते. मी स्वतःचे फक्त ₹66 लाख घातलो, पण मला भेटतायत जवळपास ₹4 करोड 37 लाख. लक्षात येते का तुम्हाला? आता तेच आपण जर कॅल्क्युलेशन थोडं अजून 5 वर्षासाठी पुढे घेतलो, तर तुमचं इन्व्हेस्टमेंट फक्त 88 लॅक्स
88 लाख रुपये होतात, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला जवळपास 9 कोटी मिळतात. हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे. जेवढं जास्त तुम्ही खेचता, आपल्याला एकच लक्षात घ्यायचं, जेवढं जास्त तुम्ही खेचता तेवढं जास्त तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. आणि अजून एक तुम्हाला सांगतोय सर, फक्त तुम्ही 10 वर्षच केले तर तुमचं इन्व्हेस्टमेंट जवळपास 17 लाखांचा होतो आणि तुम्हाला जवळपास 34 लाख रुपयांचा तुमचा कॉर्पस होतो. डू यू हॅव एनी चार्ट फॉर आरबीआय? इफ सो प्लीज शेअर. माझ्याकडे सगळ्याच कंपनी आहेत. माझ्याकडे डू यू हॅव एनी चार्ट फॉर आरबीआय? मला क्वेश्चन ॲक्च्युली कळालं नाही, पण माझ्याकडे सगळेच कंपनी आहेत आणि सगळ्याच कंपनीचा म्युच्युअल फंड माझ्याकडे आहे. मी तुम्हाला नंतर कॉन्टॅक्ट करतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जर 10 वर्ष आपण इन्व्हेस्टमेंट केलो, SIP केलो, तर पॉसिबिलिटी काय, तुमचे 17 लाखांची इन्व्हेस्टमेंटावरती तुम्हाला जवळपास 34-35 लाख, म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुमचे पैसे, इन्व्हेस्टेड पैसे डबल होते. तीच जर 5 वर्षासाठी अजून आपण कंटिन्यू केलं तर तुमचं इन्व्हेस्टमेंट 30 लाखाचं होतोय, पण तुम्हाला बेटर अमाऊंट जे जवळपास 90 लाखाला जातं. 10 वर्षानंतर कसं कंपाऊंडिंगला चालना भेटते बघा. त्याच्यानंतर तुमचं इन्व्हेस्टमेंट 15 वर्षापर्यंत जर तुम्ही कंटिन्यू ठेवले तर 46 लाख तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्या बदल्यात तुम्हाला जवळपास 2 कोटी मिळतात. म्हणजे पैसे 5 पट झाले. तुम्ही इन्व्हेस्ट केले 45 लाख रुपये, तुमचे इन्व्हेस्टमेंट 2 कोटीच्या आसपास पोहोचते. 5 पट तुमचे पैसे झाले. त्याच्यानंतर जसं आपण 25 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही फक्त 66 लाख घालताय, तुम्हाला जवळपास 4 कोटी मिळतात. आणि शेवटी 30 वर्षासाठी गेले तर 88 लाखामध्ये तुम्हाला जवळपास 9 कोटी मिळतात. 30व्या वर्षी जर आपण कॅल्क्युलेशन करू, 30व्या वर्षीचं तुम्हाला भेटतात 9 कोटी रुपये. त्यातले फक्त 90 लाखच्या आसपास तुम्ही पैसे टाकला, म्हणजे तुम्ही फक्त 10% पैसे इन्व्हेस्ट केला, बाकीचे 90% पैसे शेअर मार्केट तुम्हाला देत आहे. आणि एवढे पैसे देते की त्याच्यातून तुम्ही आयुष्यभर आयुष्यभर तुम्ही एक लाईफ लॉंग तुम्ही एक रिलॅक्स लाईफ जगू शकता. रिटायरमेंटसाठी तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही, कोणावरती डिपेंडेंट राहण्याची गरज नाही. असं ना तसं आपण 20-25 वर्ष जगणारच आहोत, आपल्याला माहिती आहे. अजून एक स्टडी मी तुम्हाला सांगतो, मेडिकल सायन्सचा स्टडी आहे की लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत आहे इंडियामध्ये. ज्यांना असं वाटतं की मी पुढच्या 5-10 वर्षात मरणार आहे, ते मरणार नाहीत. कारण एवढं लाईफ सायन्स एवढं डेव्हलप झालं आहे, मेडिकल सायन्स एवढं डेव्हलप झालं आहे की आपण 80-85% सहज जगणार आहोत सगळेजण. आपल्याला लक्षात घ्यायचं, प्रत्येकाला वाटतं मी लवकर मरणार आहे, पण तसं यापुढून होणार नाही आहे. आपण 80-85% जगणार आहे आणि रिटायरमेंट नंतर म्हणजे 60 नंतर 60th इयरपासून 80-85पर्यंत जर तुम्ही जगलात तर त्या 20-25 वर्षामध्ये तुम्ही कोणावर डिपेंड राहू नये, यासाठी आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. तर या चार्टमधून, हे चार्ट मी तुम्हाला पुन्हा व्हॉट्सअपवरती शेअर करेन, बट तुमच्या लक्षात येत असेल की म्युच्युअल फंडमध्ये खूप मोठं जे काय स्कोप आपण म्हणतो ते खूप स्कोप आहे. कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त आपण इन्व्हेस्टमेंट त्यावरती प्रॉफिट घेऊ शकतो. 5,000, 7,000, 10,000, माझ्याकडे बरेचसे आता लोक आहेत जे पण महिन्याला 60,000, लाख रुपयाची SIP करतात. कोणी IT मध्ये तर 25,000ची SIP करतात. तर असं आपल्याला कन्सिडर करायचं नाही की माझं टार्गेट 4 करोड आहे तर मी फक्त 10,000ची SIP करेन. तुम्ही जर 15, 20, 25,000 रुपयाची SIP करू शकत असाल तर नक्की करा. तुम्ही 5 करोड रुपये 20 वर्षातच कमवाल. जे तुम्ही 25 वर्षात 4 करोड कमवणार होते ते तुम्ही 5 करोड या ठिकाणीच कमवाल 20 वर्षानंतर. तर तुम्ही एक 5 वर्ष आधी रिटायरमेंट घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तर हे आपल्याला करायचं आहे. पुढची गोष्ट, नेक्स्ट स्लाईडवरती आपण जाऊया. आता हे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनचा भाग आहे. ठीक आहे, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे काय, जे आपण SIP करून आजपर्यंत समजा एक 20-25 वर्षासाठी SIP केलो आणि माझ्याकडे 4 करोड रुपये जमले. ठीक आहे, तर त्या 4 करोड रुपयेमधून जसं मी सांगितलं की पडीक महिन्याला घरी पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले पाहिजे, मला त्याच्यासाठी काम करू लागू नये. तर त्या 4 करोड रुपयामधून महिन्याला तुम्हाला 2 लाख, आता इथं 4 करोड 37 लाखांचं आपण एक्झाम्पल घेतोय. त्याच्यातून आपण जवळपास 2,15,000 रुपये प्रत्येक महिन्याला विड्रॉल घेतो ॲज अ सॅलरी, आणि ते आपण 20 वर्षांसाठी घेतलं असं आपण कन्सिडर करूया. म्हणजे काय की 60व्या वर्षीपासून 80व्या वर्षापर्यंत, 60th इयरपासून 80th इयरपर्यंत प्रत्येक महिन्याला मी 2 लाख रुपयाचं सॅलरी घेतोय. ठीक आहे, असं करून सुद्धा तुमचे जे 4 करोड रुपये आहेत ना, ते 80व्या वर्षी जवळपास 22,78,000 रुपीज होत आहेत. 22 करोड, सॉरी, 22,77,00,000 रुपये होत आहेत. हे कंपाऊंडिंगचं मॅजिक आहे. मी तुम्हाला अजून एकदा सांगतो, याचं कारण काय, एवढं पैसा वाढण्याचं कारण काय, तुम्ही ऑलरेडी 25 वर्ष दिला 4 करोड रुपये बनवण्यासाठी, कंपाऊंड होण्यासाठी ऑलरेडी 25 वर्ष दिलं. त्याच्यानंतर तुम्ही त्यातून फक्त महिन्याला 2,15,000 रुपये काढताय. उरलेले जे 4,35,00,000 रुपये आहेत
ते अजूनसुद्धा मार्केटमध्ये लागलेलेच आहेत, ते कंपाऊंडिंग होतच आहे, बरोबर. तर ते अजून 20 वर्ष कंपाऊंड होत आहेत. मग त्याच्या कंपाऊंडिंगचा इफेक्टमुळे तुमच्याकडे 20 वर्षानंतर 22 कोटी पकडू आपण, 22 कोटींचा तुमचं कॉर्पस ऑलरेडी तयार होऊन बसतोय. ते तुम्ही पुढे डोनेट करा, तुमच्या पुढच्या जनरेशनला पास ऑन करा, जे काय करायचं तुम्ही करा. बट मला सांगायचं एकच आहे, की एवढा मोठा पैसा आपण आयुष्यात कधीच उभा करू शकणार नाही. एवढा मोठा पैसा तुम्हाला फक्त आणि फक्त म्युच्युअल फंडच उभा करून देऊ शकतो. आणि कमीत कमी पैशामध्ये महिन्याला 5-10 हजार रुपये आपण कुठे उडवतो आपल्या स्वतःला सुद्धा माहीत नसतं. सहज पैसे आपण खर्च करतो, आपल्या लक्षात सुद्धा नसतं. इन्व्हेस्टिंग एक सवय, आपल्याला ती सवय लागली पाहिजे. आणि लाँग टर्ममध्ये जर तुमच्याकडे ही सवय असेल तर कंपाऊंडिंग इफेक्ट बघायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. सहज 10-15 वर्ष सहज बघता बघता जातात. आपल्याला माहिती आहे, एखादं बाळ असेल, जस्ट जन्मलेलं बाळ असेल, तर ते मोठं व्हायला 25 वर्ष लागतात. तर बाळाच्या हिशोबाने तुम्ही करू शकता, एक 20-25 वर्षासाठी जेव्हा ते बाळ ग्रॅज्युएट होऊन जॉब मार्केटमध्ये एंट्री करेल, तेव्हा त्याला काम न करताच त्याला तेवढं सॅलरी येणार आहे, जेवढ्या सॅलरीमध्ये त्याचं घर खर्च आरामात चालणार आहे. म्हणजे त्याला काही टेन्शन राहणार नाही, की प्रेशर राहणार नाही, की मला घर खर्चासाठी एखादा जॉब बघावा लागेल आणि कुठल्याही जॉबवरती त्याला सेटल व्हावं लागणार नाही. त्याच्या स्किलनुसार तो चांगला जॉब पाहू शकतो आणि त्याला एक सिक्युरिटी राहते, की बाबा काही जरी झालं तर ॲटलीस्ट माझ्याकडे ॲसेट आहे, म्युच्युअल फंडचा ॲसेट आहे, ज्याच्यातून माझं घर खर्च चालेल, बेसिक खर्च चालेल आणि त्याच्यातून एक रेग्युलर इन्कम मला जनरेट होत जाईल. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर हे म्युच्युअल फंडचं सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनचं कन्सेप्ट आहे. बेसिकली आता अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये जाऊन दाखवतो. समजा तुमच्याकडे लमसम अमाऊंट आजच असेल, समजा तुम्हाला आजच ठीक आहे, ह्याच्यावरती मी लिहून सांगतो. जर आजच तुम्हाला महिन्याला 50,000 रुपये पाहिजे असतील, 50K, तर त्याला तुम्हाला 1 CRचं कॉर्पस आज रेडी लागतं. ठीक आहे. आज कोणाकडे कॅशमध्ये 1 करोड रुपये असेल तर ते सहज इन्व्हेस्ट करून महिन्याला 50,000 रुपये म्हणजे विड्रॉल घेऊ शकतात. आणि हे 1 कोटीचे जे काय आहे ते वाढतच जाणार आहे पुढं. ह्याचे 4-5 कोटी होतील, 5 कोटी होतील, 6 कोटी होतील. ॲज विथ टाईम ते वाढतच जाणार आहे. जर समजा तुमच्याकडे 20 लाख रुपये असतील, 20 lakhs, तर त्याच्यातून तुम्हाला महिन्याला 10,000 रुपयाची विड्रॉल तुम्हाला प्रत्येक महिन्याला फिक्स तारखेला तुम्हाला भेटणार आहे. हे म्युच्युअल फंडमधून सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे काय? SIPचं अपोजिट आहे. म्हणजे SIPमध्ये आपण पैसे टाकतोय प्रत्येक महिन्याला, पण SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये आपण प्रत्येक महिन्याला आपल्या कॉर्पसमधून पैसे काढतोय बाहेर. आणि जे आपण इन्व्हेस्ट केलेले लमसम अमाऊंट आहे ते कमी न होता लाँग टर्ममध्ये ते वाढणारच आहे. शॉर्ट टर्ममध्ये ते थोडंफार वर खाली दाखवेल. 20 लाखाचं तुम्हाला एक वेळेस 18 लाख रुपये वगैरे दाखवेल, 17 लाख रुपये दाखवेल, पण तुम्हाला जे महिन्याला अमाऊंट येणार आहे ते फिक्सच असणार आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त होणार नाही आहे. पण जेव्हा मार्केट पुन्हा वर जाणार आहे तेव्हा तुमचे पैसे 20 लाखाचे 30 लाख होतील, 40 लाख होतील, ते तसं वाढतच जाणार. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन झालं. तर आज अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. एखाद्या व्यक्तीने 5-10 लाख रुपये, 10 लाख रुपयाचा आपण FD, बरेच लोक FD सुद्धा करतात, तर 10 लाख रुपये एखाद्या व्यक्तीने FD केलं असं आपण कन्सिडर करू. तर त्या 10 लाखाच्या FD वरती त्याला म्हणजे वर्षाला 6-7.5% म्हणजे जवळपास 5-5.5 हजार रुपये प्रत्येक महिन्याच्या हिशोबाने त्याला रिटर्न भेटतं FDतून. ठीक आहे. पण एक 7-8 वर्षानंतर ते 10 लाख रुपयाचे 10 लाख रुपये राहणार आहेत ना, ते थोडी वाढणार आहे. तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट वाढणार नाही आहे, लक्षात घ्या. तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट जर वाढवायचं असेल विथ विड्रॉल, म्हणजे तुम्हाला FDचेच रिटर्न पाहिजे आणि तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट जरी वाढवायचं असेल तर आपल्याला SWP करायचं आहे. 10 लाख रुपये तुम्ही FD मधून काढा, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये लावा, त्याच्यातून प्रत्येक महिन्याला 5,500 रुपये तुम्ही ॲज अ विड्रॉल घ्या. 5,500-6,000 रुपये तुम्ही विड्रॉल घ्या प्रत्येक महिन्याला. असं करून सुद्धा विड्रॉल घेऊन सुद्धा तुमचे 10 लाख रुपयाचे पुढच्या 10 वर्षात 20 लाख रुपये झालेले असणार. हे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनची खासियत आहे. फॉर एक्झाम्पल, बरेच लोक प्रॉपर्टीमध्ये पण लावतात. समजा पुण्यात एखाद्याने फ्लॅट घेतलं विकत 50 लाखाला आणि ते रेंटवरती चढून त्याच्यातून जे काय रेंट येणार आहे त्याच्यावरती त्याला वाटतं की रिटर्न चांगलं भेटतं. तर भारतामध्ये रेंटल यील्ड जे आहे ते जवळपास 2.5-3% आसपास आहे. म्हणजे 50 लाखाच्या फ्लॅटला त्याला 10-15 हजारपेक्षा जास्त त्याला भाडं येणार नाही आहे. त्यासोबतच त्या 50 लाखाच्या फ्लॅटवरती त्याला प्रत्येक महिन्याला प्रत्येक 1-2 वर्षाला त्याला रिनोव्हेशन करावं लागणार आहे, पेंट करावं लागणार आहे,
प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागणार आहे. एखाद्या वेळेस भाडेकरू सोडून गेला, 2-4 महिन्यासाठी जर स्लॅक पडलं, तर त्याचं ॲडिशनल खर्च बर्डन आपल्यावरती पडणार आहे आणि फक्त 10,000-15,000 रेंट त्याला भेटणार आहे 50 लाखाच्या फ्लॅटवरती. तेच जर आणि प्रॉपर्टी जसं मी सांगितलं 8-9% वाढतं लाँग टर्ममध्ये, ॲप्रिशिएट होतं. तेच जर 50 लाख रुपये तुम्ही जर सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमध्ये लावले, तर त्या सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनमधून तुम्हाला 50 लाखातून महिन्याला 25,000 पेक्षा जास्त रुपये प्रत्येक महिन्याला येणार आहेत. प्रॉपर्टी फ्लॅटमध्ये किती भेटत होते तुम्हाला? 10-15,000 रुपये भेटत होते. त्यासोबत खर्च करावं लागत होतं. या ठिकाणी तुम्हाला काही खर्च न करता तुम्हाला महिन्याला 25,000 रुपये भेटत आहेत विदाऊट एनी व्हेरिएबल्स. मार्केट वर जाऊ दे, खाली जाऊ दे, तुम्हाला जे 25,000 येणार आहेत ते फिक्स येणार आहेत. शॉर्ट टर्ममध्ये मार्केटमध्ये तुमचं जे 50 लाख आहे ते एखाद्या वेळेस 48 लाख 47 लाख दाखवेल, पण एखाद्या वेळेस एखाद्या 2-4 वर्षानंतर तुम्ही जे थ्रेशोल्ड आहे 5-6 वर्षांचं ते एकदा पास केले ना, तुमचे पैसे वाढतच जातात. 50 ते 60 होतात, 60 ते 70 होतात. 10 वर्षानंतर ते 1,20,00,000 रुपये होतात किंवा 1 कोटी होतील, जे काय असेल ते. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एफ डीमध्ये सुद्धा जे आपलं रिटर्न आहे 6-7% तेवढंच आपलं रिटर्न असतं, बट कॅपिटल अप्रिशिएशन असतं. तर हे ॲडिशनल बेनिफिट आहे. हे सुद्धा चार्ट. आणखीन अजून एक गोष्ट मला तुम्हाला सर्वांनी सांगायचं आहे. एक सेकंड. आता थोडक्यात आपण पुढच्या स्लाइडवरती जाऊया. एस आय पीमध्ये डिले केल्याने आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती काय फरक होतो आपण थोडक्यात समजून घेणार आहे. एस आय पी 3 व्यक्ती आहेत, रांचो फरान आणि राजू, आपल्याला माहिती आहे ते कॅरेक्टर्स. प्रत्येकाने 15,000 रुपयांचीच एस आय पी केली असं आपण कन्सिडर करूया. प्रत्येकाने 15,000 रुपयाचीच एस आय पी केली, पण एकट्याने 25व्या वर्षी चालू केलं एस आय पी, दुसऱ्याने 35व्या चालू केलं आणि तिसऱ्याने 45व्या वर्षी चालू केलं. प्रत्येकाला सेम रिटर्न भेटतात आणि तिघांच्या 65व्या वर्षी जर आपण रिटर्न कॅल्क्युलेट केलो, तर म्हणजे जे 25व्या वर्षी चालू केलं त्याला जवळपास 17 कोटी मिळतात, 18 कोटींच्या आसपास रुपये मिळतात. जे 35व्या वर्षी चालू केलं त्याला जवळपास 5.5 कोटी रुपयांचा कॉर्पस तयार होतोय आणि जो 45व्या वर्षी चालू केला त्याला जवळपास 1.5 कोटी मिळतात फक्त आणि फक्त. कारण काय? जो जास्त वेळासाठी इन्व्हेस्टर राहील त्याला कंपाऊंडिंगचं बेनिफिट भेटणार आहे. हा व्यक्ती फक्त 72 लाख रुपये इन्व्हेस्ट केला पूर्ण त्याच्या टेन्युअरमध्ये, म्हणजे 25 वर्षापासून 40 वर्षासाठी 72 लाखावरती त्याला 18 कोटी मिळतात. हा 54 लाख इन्व्हेस्ट केला आणि 5.5 कोटी याला मिळतात. हा 36 लाख इन्व्हेस्ट केला आणि फक्त 1.5 कोटी मिळतात. तुम्ही बघू शकता या इन्व्हेस्टेड अमाऊंटमध्ये जास्त फरक नाही आहे. 54 आणि 72, 12 आणि 6, 18 लाख इन्व्हेस्ट हा जास्त केला, पण त्याला फरक किती आहे ह्याच्यामध्ये? 17 कोटी आणि 5 कोटी, जवळपास 12 कोटींचा फरक आहे. इन्व्हेस्टमेंट फक्त 18 लाखांनी कमी केला हा, पण ह्याचं कॉर्पसमध्ये फरक पडते जवळपास 12 कोटींचा. आणि हा फक्त ह्याच्यापेक्षा 36 लाखांनी इन्व्हेस्टमेंट कमी केला, पण ह्याला फक्त जवळपास 17-18 नाही म्हणजे 16 कोटींचा फरक पडतोय. तर सांगायचा अर्थ एकच, मार्केटमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एस आय पीमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, जेव्हा आपण एस आय पीमध्ये इन्व्हेस्ट करतो, तर जास्तीत जास्त वेळेसाठी इन्व्हेस्टेड यासाठीच राहायचं आहे की जास्तीत जास्त पैसा शेवटी आपल्याला बनतो, कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त फायदा आपल्याला या ठिकाणी मिळतो. ठीक आहे. एस आय पी डिले कॉस्ट. समजा तुम्ही आज ठरवले मला एस आय पी करायचं आहे, समजा 10,000 रुपयाची मला एस आय पी करायचं आज ठरवले, पण काही कारणामुळे तुम्ही ते डिले करत गेले, 6 महिन्यासाठी तुम्ही डिले केले असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. तर तुम्ही 6 महिन्यात किती भरणार होते पैसे? प्रत्येक महिन्याला 10,000च्या हिशोबाने 60,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करणार होते, पण केले नाही. तुम्ही आळस केला किंवा काही रिझन्स देत गेले किंवा डॉक्युमेंट नाही, हे नाही, ते नाही, नंतर करतो, बघतो, हे करतो, ते करतो, मार्केट खाली आहे, वर आहे, जे काय XYZ रिझन असेल, त्यामुळे तुम्ही जर विचार करत असाल, डिले करत असाल, तर त्याचा आपल्या एंड व्हॅल्युएशनवरती किती फरक पडणार आहे थोडक्यात आपण बघूया. तुम्ही समजा ते एस आय पी 25 वर्षासाठी करणार होते, पण फक्त 6 महिन्यांनी डिले केले आणि तुमचं जे 6 महिन्याचं डिले आहे ते एंड व्हॅल्यूमध्ये किती फरक आणतो की 25 वर्षानंतर जे तुम्हाला जवळपास 2,75,00,000 भेटले पाहिजे होते, ते फक्त 2,56,00,000 रुपये भेटतात. म्हणजे जवळपास 20 लाख रुपयांचा फरक पडतोय फक्त तुम्ही 6 मंथ्सनी एस आय पी डिले केल्यामुळे. 60,000 रुपीजमुळे तुम्हाला जवळपास 25 वर्षात एवढा अमाऊंट कमी भेटत आहे. एस आय पी डिले केल्यामुळे एवढं मोठं फरक तुम्हाला पडू शकतो हे तुम्ही अंदाजा लावू शकत नाही.
तर म्हणूनच सांगतोय आपण की एस-आय-पी स्टार्ट करण्याचं सगळ्यात बेस्ट टाईम जे होतं ते 2-4 वर्षापूर्वी होतं, 5 वर्षापूर्वी होतं, 10 वर्षापूर्वी होतं. पण सेकंड बेस्ट टाईम जे एस-आय-पीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे ते आज आहे. आज तुम्ही चालू केलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे. म्हणूनच लवकरात लवकर आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसंच टाकत जा. मी चेकआउट करतो. इन्व्हेस्टमेंट अँड कंपाऊंडिंग इंटरेस्ट चार्ट मी तुम्हाला पाठवून देतो WhatsAppला. त्याच्यावरती चेक करा. सिंपल आहे, अंडरस्टँड. मी तुम्हाला 1 to 1 कॉलमध्ये सांगेन. एक्झाम्पल वगैरे देऊन आपण करू ते. आता दुसरी गोष्ट इन्शुरन्स. आता इन्शुरन्स का महत्त्वाचं आहे? थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय, की एवढं मोठं तुम्ही पैसा कमवताय, तर त्या पैशातून तुम्हाला तुमच्या मेडिकल एक्सपेन्सेससाठी खर्च करू लागू नये. ते कंपाऊंड होत राहावं असा आपलं एक मदत म्हणजे ॲज अ सजेशन म्हणून आपण एक सजेस्ट करतो, की तुमचं हेल्थ इन्शुरन्स वगैरे काढलं पाहिजे. टर्म इन्शुरन्स असेल, टर्म इन्शुरन्स काढा. हेल्थ इन्शुरन्स ज्यांचं एज कमी आहे, ज्यांचं 20, 25, 30 वय आहे, त्यांना खूप कमीमध्ये प्रीमियम भेटतात. नाही म्हटलं तरी वर्षाला एक 8,000-10,000 रुपयामध्ये तुमचा इन्शुरन्स निघतो. ₹1 सुद्धा हॉस्पिटलमध्ये तुम्हाला खर्च करायची गरज पडत नाही. त्यासोबतच टर्म इन्शुरन्सचा पण प्रकार असतो, जो मेन कर्ता असतो, जो कमवता असतो घरातला. जर त्याला काय झालं, तर त्यांच्या फॅमिलीला ₹1,00,00,000 मिळाले पाहिजे यासाठी टर्म इन्शुरन्स असतो. ज्याचं एज जेवढं कमी, तेवढं कमी प्रीमियम. तर ह्या हिशोबाने आपण इन्शुरन्स पण सजेस्ट करतो. तर ज्यांना कोणा इन्शुरन्स करायचा आहे, ते सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आता अकाउंट ओपन कसं करायचं? तर अकाउंट ओपन करण्यासाठी 1-2 प्रोसेस आहेत. पहिले तर मला Instagramवरती फॉलो करा. कारण प्रत्येक रेग्युलरली प्रत्येक दिवसाला मी त्या ठिकाणी खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकत जातो. माझा आयडी आहे इन्व्हेस्ट विथ निहाल अंडरस्कोर म्युच्युअल फंड्स. तर या आयडीवरती मला तुम्ही फॉलो करा आणि त्या ठिकाणी बरेचसे माझे व्हिडिओज ऑलरेडी त्या ठिकाणी जवळपास 50 पेक्षा जास्त व्हिडिओज माझे आहेत. ते तुम्ही पहा. त्याच्यातून सुद्धा तुम्ही अभ्यास करा आणि काही मला माझी हेल्प लागत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. दुसरं स्टेप आहे अकाउंट ओपनिंगसाठी तुम्हाला बेसिक डॉक्युमेंट्स लागतील, जे की पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक डिटेल्स आहे. तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक पाहिजे. फोन नंबरला तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. त्यासोबतच मोबाईल नंबर, बेसिक इन्फॉर्मेशन आहे आणि एक नॉमिनीसुद्धा. म्हणजे तुम्हाला काही जरी झालं, तर तुमचे पैसे तुमच्या नॉमिनीला भेटणार हे गॅरंटी आपल्याकडे आहे. तर त्या नॉमिनीचं नाव, पॅन कार्ड, डेट ऑफ बर्थ आणि रिलेशनशिप तेच सगळे डिटेल्स एकदा आपण 1 to 1 बसून तुम्ही मला डिटेल्स फॉरवर्ड केले, तर आपण अकाउंट उघडू शकतो. बँक ऑफ महाराष्ट्र जर तुमचं बँक असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI बँक असेल, तर ते अकाउंट ओपनिंगला जवळपास 8 ते 10 दिवस जातात. पण इतर बँक असतील तर एक एक 3-4 दिवसामध्ये अकाउंट ओपनिंग होतो आणि आपण त्याच्यानंतर SIP रजिस्टर करू शकतो. तर आणि हे ऑटो डेबिटचं फीचर असतो आपल्याकडे. म्हणजे प्रत्येक एक तारीख ठरवायची असते महिन्यातून, तर त्या तारखेला तुमच्या बँक अकाउंटमधून ती अमाउंट डिडक्ट झाली पाहिजे. तर ते सिस्टम आपल्याला सेटअप करावं लागतं. तर आता मी या कंपनीसोबत काम करतो कोऑर्डिनेशनमध्ये. या कंपनीचं नाव आहे NJ वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीकडे सध्याला तुम्ही पाहू शकता 2,21,000 कोटींचं ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे. म्हणजे 2,21,000 कोटी हे सध्याला मॅनेज करतात. अमाउंट लहान नाही आहे, खूप मोठी अमाउंट आहे. जवळपास 1994 म्हणजे जवळपास 31 वर्षांपासून यांचं कामकाज आहे. तर आणि ह्या जसं मी सांगितलं, की बरेचसे रेग्युलेटरी बॉडीज असतात. या कंपनीवरती RBI, SEBI सगळ्यांचा रेग्युलेशन असतो. तर हे तुमचे पैसे घेऊन कुठं पळू शकत नाहीत, कारण तुमचं पॅनला तुमचे म्युच्युअल फंडचे युनिट्स लिंक्ड असणार आहेत. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही जे बँक अकाउंट देता, त्या बँकमध्येच तुमचे पैसे रिटर्न येणार आहेत. आपण बँकसुद्धा अधूनमधून जर चेंज करायचं असेल, तर चेंज करू शकतो. तर ते सुद्धा फीचर आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला आमच्याकडून एक ॲपसुद्धा भेटेल. NJ eWealth या ॲपचं नाव आहे. तुम्ही तुमच्या रेग्युलर इन्व्हेस्टमेंट्स जे करताय, ते तुम्ही डे टू डे त्या ॲपमध्ये ट्रॅक करू शकता. नवीन SIP रजिस्टर करायचं असेल, SIP पॉज करायचं असेल, तर ते सुद्धा करू शकता. आता या ठिकाणी खूप महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, की एकदा तुम्ही SIP स्टार्ट केले, की समजा मी 20 वर्षासाठी SIP करणार आहे. पण तिसऱ्या वर्षी मला काही प्रॉब्लेम झाले आणि समजा मला 1-2-3 महिने SIP भरायचं होणार नाही असं मला अंदाजा येत आहे. तर आपण त्या ठिकाणी SIP पॉजसुद्धा करू शकतो. खूप चांगलं फीचर आहे. खूप फ्लेक्सिबल हे इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आहे. SIP तुम्ही पॉजसुद्धा करू शकता. SIP तुम्ही वाढवू पण शकता. SIP तुम्ही कमीसुद्धा करू शकता. तर तिन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर हे खूप फ्लेक्सिबल प्रॉडक्ट आहे. तुम्ही SIP स्टॉपसुद्धा करू शकता. त्यालासुद्धा काही पेनल्टी नाही आहे. तुमचे इन्व्हेस्टमेंट जे काही जर तुम्हाला रिडीम करायचे असतील, तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते सगळी अमाउंट येणार आहे. तुम्हाला रिडीम करायला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यासोबतच एक अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी एक फीचर आहे, इन्स्टा कॅश फीचर त्या ॲपवरती, ज्यामध्ये तुम्हाला
जे एफ डीचे रिटर्न्स आहेत ते तुम्हाला रिटर्न डेली बेसिसवरती भेटणार आहे आणि तुम्हाला एफ डी सारखं लॉक इन पण तुमचे पैसे अडकून पण राहणार नाही. आलं लक्षात? म्हणजे एफ डी आता समजा बँकमध्ये तुमचे पैसे पडीक आहेत सेव्हिंग अकाउंटमध्ये, तर त्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्हाला जवळपास 3-4% रिटर्न भेटतं, बरोबर आहे. जर तुम्हाला त्याच्यावरती जास्त इंटरेस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला एफ डी करावं लागतं. तर एफ डीमध्ये जवळपास 6-6.5-7% तुम्हाला इंटरेस्ट भेटतं, पण तुमचे पैसे लॉक इन राहतात. तुम्हाला त्या टेन्युअरसाठी तुम्हाला पैसे वापरायला भेटणार नाही. तर हे इन्स्टा कॅश काय आहे फीचर, तुम्ही या इन्स्टा कॅशमध्ये तुमचं जे आयडल कॅश म्हणतो आपण ज्याला, जे पडीक पैसे आहेत बँकेत, ते आपण या इन्स्टा कॅशमध्ये टाकायचे आणि तुम्हाला एफ डीचे रिटर्न्स भेटणार, जे की 6.5-7%च्या हिशोबाने असतात आणि डेली बेसिसवरती तुम्हाला ते पैसे ॲड होताना दिसतील आणि जेव्हा सुद्धा तुम्हाला विड्रॉ करायचं आहे, हार्डली 5 मिनिट्समध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे क्रेडिट होणार आहेत, तुम्हाला वापरायला भेटणार आहेत. याला काही लॉक इन पिरियड नाही आहे. तर अतिशय चांगलं हे फीचर या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे. तर शेवटी 1-2 स्लाइडच राहिलेत. जसं आपण या ठिकाणी बघू शकतो, की जर आयुष्यात मोठा पैसा जर तुम्हाला कमवायचा असेल, तर तुम्हाला एकतर दुसऱ्यांना कामाला लावावं लागणार आहे. आता मोठी कंपनी उघडा, तुम्ही 100-200 लोकांना कामाला लावा, मग तुम्ही एक चांगला मोठा पैसा कमवू शकता. नाहीतर जर ते करायचं होत नसेल, तर तुम्ही पैशाला कामाला लावा. कमीत कमी पैशापासून आपण स्टार्ट करू शकतो. 5,000, 7,000, ₹10,000 महिन्याने आपण एस-आय-पी स्टार्ट करू शकतो. तर या कमीत कमी पैशात आपण एक मोठं कॉर्पस तयार करू शकतो. आपण त्या चार्टवरून पाहिलेलंच आहे. वॉरन बफे जे आपले इन्व्हेस्टिंगच्या वर्ल्डमधील एक दिग्गज आहेत, ते म्हणतात की इफ यू डोंट फाइंड अ वे टू मेक मनी वाईल यू स्लीप, यू विल वर्क अंटिल यू डाय. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर झोपेत पण पैसे बनवण्यासाठी काही मार्ग जर हुडकू शकत नसाल, तर तुम्ही आयुष्यभर तुम्हाला काम करावं लागणार आहे. म्हणजे पैशासाठी आयुष्यभर काम करावं लागणार आहे. तर झोपेतून पैसे कसे कमवायचे, तर आपण इन्व्हेस्ट करून पैशाला ज्यावेळेस आपण कामाला लावतो, तर पैशाला पैसा बनतो. झोपेत असताना देखील पैशाला पैसा बनत असतो. तर हे एक मार्ग आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून जास्तीत जास्त पैसा या ठिकाणी आपल्याला बनवायचे. तर हे माझं एक छोटंसं प्रेझेंटेशन होतं. काही आपल्याला मदत लागत असेल, तुम्हाला एस-आय-पी अकाउंट उघडायचं असेल, तर त्वरित मला कॉन्टॅक्ट करा. माझं या ठिकाणी नाव, नंबर आहे. तुम्ही तुमच्या तर सगळ्यात पहिलं तुमच्या मोबाईलमध्ये माझं नाव आणि नंबर सेव्ह करा. कारण मी रील्स वगैरे टाकत असतो, बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज टाकत असतो. एखाद्या वेळेस तुम्हाला जरी गरज पडत नसेल, तर तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये कोणाला त्याचं नक्कीच मदत होणार आहे. तर तुम्ही माझा नंबर सेव्ह करा आणि नंबर सेव्ह केल्यानंतर जर तुम्हाला अकाउंट वगैरे उघडायचं असेल, तर जे मी डॉक्युमेंट लिस्ट आहे ते तुम्हाला वन टू वन कन्सल्टेशन पण करतो. बेसिकली आपण काय, की जेव्हा तुम्हाला जर काही करायचं असेल इन्व्हेस्टमेंट वगैरे, तर आपण त्यांना Google Meetवरती घेतो. त्यांचं पूर्ण हिस्ट्री ट्रॅक करतो. ते किती इन्व्हेस्ट करू शकतात, तर ते इन्व्हेस्ट कुठे करायचे, कुठल्या फंडमध्ये करायचे, किती तारीख ठेवलं पाहिजे किंवा किती अमाउंट कुठल्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, त्या सर्वांचा अंदाज आपण लावून त्यांचं रिस्क ॲपेटाईट किती आहे, किती रिस्क घेऊ शकतात, हे सगळं आपण अंदाजा लावून या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट त्यांचं पोर्टफोलिओ तयार करतो आणि लाँग टर्ममध्ये एक चांगलं मोठं पैसा आपण या ठिकाणी क्रिएट करतो. दुसरी गोष्ट, बरेचसे लोकं डायरेक्टली पण इन्व्हेस्ट करतात. जे ग्रो ॲप आहे, Zerodha कॉइन आहे, तर असे बरेचसे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मसुद्धा आहेत. पण तुम्ही सध्याला एक रिपोर्ट ऐकला असेल, की जवळपास बरेच लोकं म्हणजे मॅक्सिमम लोकं एस-आय-पीमधून बाहेर पडतात. मार्केट खाली पडल्यामुळे 15% मार्केट खाली पडल्यामुळं बरेचसे लोकं बाहेर पडतात. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्यांच्याकडे गाईड नाही आहे, त्यांना अशा परिस्थितीमध्ये भीती वाटणार ज्यावेळेस मार्केट खाली असणार आहे. तर त्यावेळेस ज्यांना म्हणजे पोर्टफोलिओ जेव्हा मायनस दाखवत असतं तर ते घाबरतात आणि बाहेर पडतात. उलट या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट वाढवायची असते. स्टेप बाय स्टेप आपल्याला लमसम अमाउंटसुद्धा याच्यामध्ये ॲड करावं लागतं अधूनमधून. जर पडीक कॅश असेल तुमच्याकडे, तर ते सुद्धा अशा वेळेस आपण इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, ज्या ठिकाणी मार्केट खाली पडलेलं आहे. तर जे गाईडचं काम असतं, ते गाईडचं काम फक्त गाईडच करू शकतो, एक्सपिरियन्स्ड माणूसच करू शकतो. तर आपल्याला एक्सपिरियन्स माणूस मी अवेलेबल आहे. तुम्ही माझ्याकडे अकाउंट उघडू शकता. तुम्ही डायरेक्टली मला काही फीस देत नाही. तुम्ही माझ्याकडे अकाउंट उघडायला आलेत, तर मी काय त्यासाठी चार्ज करत नाही किंवा मंथली सबस्क्रिप्शन वगैरे काय नसतं. मला माझी कंपनी कमिशन देते. तर त्याच्यावरतीच हे पूर्ण सिस्टम असतं. तर मी इथे काय विकायला आलो नाही आहे. फक्त तुम्हाला माहिती द्यायला आलो आहे, की म्युच्युअल फंडमध्ये एक मोठा पैसा 100% या ठिकाणी बनवण्याचं मार्ग आपल्याकडे आहे. ते आपल्याला अडॉप्ट करायचं आहे, आपल्याला रेग्युलरली इन्व्हेस्ट करायचं आहे. तर माझा नंबर सेव्ह करा. 73 85 50 50 90 7385505090 आणि
जर तुम्हाला अकाउंट उघडायचंच असेल, इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायचं असेल, तुमच्या मित्रांमध्ये कोणाला करायचं असेल, फॅमिलीमध्ये कोणाला करायचं असेल, तर नक्की त्यांना माझा नंबर फॉरवर्ड करा. 1 to 1 आपण कन्सल्टेशन करून त्यांचं अकाउंट उघडू आणि पोर्टफोलिओ मॅनेज करू. थँक व्हेरी मच. कोणाला काय प्रश्न असतील तर विचारू शकता किंवा मला डायरेक्टली WhatsAppवरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. हे जे व्हिडिओ आहे हे रेकॉर्डेड आहे, रेकॉर्ड होणार आहे, सॉरी रेकॉर्ड होणार आहे आणि हे रेकॉर्डेड लाईव्ह जे आहे ते यूट्यूबवरती पोस्ट होईल. तर तुम्ही हे व्हिडिओ जे आहे ते जास्तीत जास्त लोकांना शेअरसुद्धा करू शकता, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि इंस्टाग्रामवरती मला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राम माझा ID इन्व्हेस्ट विथ निहाल @ म्युच्युअल फंड्स हे माझं ID आहे. इन्व्हेस्ट विथ निहाल _ म्युच्युअल फंड्स. तर याच्यामध्ये 100% फॉलो करा आणि जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. 1 तास झालेले आहेत. स्टार्ट करून आपण 7 वाजलेले, आता 8 वाजलेत. तर आपण या ठिकाणी आपलं जे लाईव्ह आहे ते थांबवूया. नक्की आपण पुन्हा एकदा कॉन्टॅक्टमध्ये येऊया. तुमचं SIP अकाउंट आपण मॅनेज करायला तयार आहोत आणि एक्सपिरियन्स आहे. लोकांना बरेचसे पैसे बनवून दिलेले आहेत. जवळपास बरेच लोकांचे आपण 50 लाख, 1 करोडचे पोर्टफोलिओ मॅनेज करतो. तर बरेच एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे. तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. थँक यू व्हेरी मच.